पालघर जिल्ह्याच्या माहीम गावाजवळ महिकावती देवीचं मंदिर आहे। नवरात्रीमध्ये या देवीच्या दर्शनाला भाविक मोठी गर्दी करतात। रामायण काळातल्या देवीची ही पाषाणरूपी मूर्ती भाविकांचं मन वेधून घेते। पालघर जिल्ह्यातील मातृकी खाडीचं हे विशाल पात्र, खाडीच्या या विशाल पात्रालगतच वसलीये वाडवळ समाजाची कुलस्वामिनी देवी महिकावती। देवीचं हे मंदिर तसं जुनच, म्हणजे अगदी रामायणकालीन कौलारू साज असलेलं हे मंदिर आजही आपल्या भूतकाळाची साक्ष देत मातृकी खाडी शेजारी दिमाखात उभं आहे। या देवीची एक आख्यायिका आहे। रामलक्ष्मी म्हणाला महिकावती देवीला बळी देण्यासाठी नगरामध्ये मिरवणूक निघाली होती। यावेळी सकाळी हनुमंत जागा होऊन बघतो की माझी स्वामी दिसत नाही, गेले कुठे। मग तो ध्यानस्थ होतो, त्याच्या लक्षात आलं की इकडे देवीला बळी देण्यासाठी म्हणून त्या नगरामध्ये जी मिरवणूक चालू आहे ते हनुमंत वायुवेगाने इकडे येतो आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येऊन देवीशी आणि त्याचा संवाद होतो आणि देवीला तो जमिनीत पाताळामध्ये दाबून टाकतो आणि देवीच्या स्थान म्हणजे मूळ रूप घेऊन तो उभा राहतो। जेव्हा हा ऐरावण आणि मैरावण मंदिरामध्ये येतात जेव्हा तो दरवाजा बंद करून घेतो आणि सांगतो की एकेकाने माझ्या दर्शनासाठी या मंदिरामध्ये या। जसे मैरावण खुश होतात की देवी माझ्याशी बोलली, या हिशोबाने जे मैरावण मग एक येतो तसे हनुमंत त्यांना मारत जातो। आजही मातृकीच्या खाडीच्या पात्रात हनुमान शिला आहे। त्याच्या बाजूला असलेली गुहा थेट नाशिकला जोडते असं म्हणतात। पारायणी कुटुंबाकडे या देवीच्या पौराहित्याचा मान असून त्यांची 8वी पिढी आजही देवीची मनोभावे सेवा करते। नवरात्रामध्ये विरार, वसई, बोरिवली त्याचप्रमाणे ज्या भक्तगणांना ह्या महिकावती देवीविषयी माहिती पडलेली आहे ते भक्तगण मुंबईवरून देखील आता ह्या माहीम वडराई गावामध्ये यायला लागलेले आहेत। राज्यातून दूरवरून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात, देवीचं ओटीभरण करतात। देवीचं ओटीभरण केल्यानं मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची धारणा आहे। ही देवी खूप महिकावती ही देवी खूप नवसाला पावणारी आहे, खूप जागरूक दैवत आहे। जो नवस घेतला तो पूर्ण करते। आम्ही मंगळवार गुरुवार नेहमी दर्शनाला येतो। नवरात्रात खूप गर्दी असते, खूप लांबून भाविक येतात। मंदिराला रामायण काळातील संदर्भ असला तरी देवीची मूर्ती आजही पहिल्यासारखीच प्रसन्न आणि ठसठशीत आहे। आजही या मूर्तीमध्ये देवीचं अस्तित्व अगदी स्पष्ट दिसतं। कान, नाक, डोळे, ओठ हे देवीचं अवयव आजही स्पष्ट दिसतात। त्यामुळेच देवीचं स्थान भक्तांच्या मनात तिच्या रूपाप्रमाणे ठळकपणे भरून राहिलंय। प्रभाकर कुडाळकर सह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पालघर।